राजकीय वर्तुळातून। ठाकरे गटाची लोकसभेसाठीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यामधून संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना संधी देण्यात आली आहे, तर सांगलीतून चंद्रहार पाटील यांना मैदानात उतरवण्यात आलाय। विशेष म्हणजे मुंबईतील 6 पैकी 4 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेत। यामध्ये मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई, मुंबई ईशान्यमधून संजय दीना पाटील, मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत तसंच मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता एकूण 4 जागा तरी ठाकरे गटाच्या वाट्यावर आहेत आणि इतर 2 जागा आता काँग्रेसला मिळतात की शरद पवार यांना या 2 जागा मिळतात मुंबईतल्या, किंवा पुन्हा एकदा ठाकरे गटच यावर दावा करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? या ठिकाणी ज्या पद्धतीने आता ठाकरे गटाने सर्व 17 जणांच्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। यामध्ये वादाच्या ज्या जागा होत्या, ज्या काँग्रेसने दावा केल्याचा, यामध्ये सांगली होती आणि दक्षिण मध्य मुंबई होती। तर दक्षिण मध्य मुंबईची जागा आहे ती अनिल देसाई यांच्या नावाने घोषित करण्यात आली आहे। तर दुसरीकडे सांगली या ठिकाणी चंद्रहार पाटील यांच्या नावाची उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली आहे। सांगलीसाठी काँग्रेस आग्रही होतं। कालपर्यंत नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते या ठिकाणी सातत्याने सांगत होते की आमचाच त्या ठिकाणी उमेदवार असणार आहे, परंतु हे सगळं असताना देखील ठाकरे गटाने आज जाहीरपणे अधिकृतरित्या त्यांचा उमेदवार आहे तो जाहीर केलेला आहे। आणि त्यामुळे आता काँग्रेस यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहावं लागेल। सातत्याने विश्वजित कदम असतील तेच सातत्याने दिल्लीवारी करत होते, काँग्रेस सातत्याने बैठका घेत होते, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सांगत होते की ही जागा आमची आहे, त्या ठिकाणी ठाकरे गटाची ताकद नाहीये, ग्रामपंचायती देखील ठाकरे गटाच्या नाहीत, अशा स्थितीत देखील ठाकरे गट दावा करत असेल तर ते चुकीचं आहे, ती सीट आमचीच आहे आणि त्यामुळे ती आम्हालाच मिळणार, अशा पद्धतीचा दावा आहे तो काँग्रेस नेत्यांकडून केला जात होता। परंतु हे सगळं जुगारून ठाकरे गटाने या ठिकाणी आहे ती त्यांची उमेदवारी आहे चंद्रहार पाटलांना देऊ केलेली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी यावरून खटका उडण्याची दाट शक्यता आहे, कारण अशा पद्धतीने जेव्हा वाद सुरू आहे, तिढा सुटलेला नसताना देखील जर जागा जाहीर झाली, त्यामुळे नक्कीच या आता काँग्रेस नेत्यांमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये एक वेगळी चर्चा होऊ शकते आणि त्यामध्ये खटके उडण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये नेमकं काय होतंय, सुरुवातीला काँग्रेसच्या नेत्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काँग्रेस यावर काय बोलतंय का, कारण हे ठाकरे गट सातत्याने सांगत होते की पश्चिम महाराष्ट्रात आमच्याकडे एकही जागा नाहीये, आमची जी कोल्हापूरची जागा होती ती देखील आम्ही तुम्हाला देऊ केलेली आहे, दुसरीकडे कोणतीच जागा नाही, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमची देखील ताकद वाढायला हवी आणि त्यासाठी ही आमची जागा आहे। याशिवाय ठाकरे गटाने देखील बैठकीत असं देखील युक्तिवाद केल्याचं समजतंय की मागील दोन वेळेस काँग्रेसचं तिथे काहीच नाही, दोन्ही वेळेस निवडून आलेले नाहीत त्यांचे उमेदवार, त्यामुळे आता ती तुमची जागा संपलेली आहे। याशिवाय विशाल पाटील आहेत ते देखील मागे स्वाभिमानीच्या जागेवरून निवडून आले होते, त्यामुळे आता ती तुमची जागा राहिलेली नाहीये, ती जागा आमची आहे, अशा पद्धतीचा दावा हा बैठकीत या ठिकाणी ठाकरे गटाकडून करण्यात आलेला होता असं देखील कळतं। आणि त्यामुळे आता ही जागा आमची आहे आणि तिथून आमचाच उमेदवार उभा राहील, अशा पद्धतीची अग्रेसिव्ह भूमिका ही ठाकरे गटाने केलेली होती। आणि त्यानंतर आज ही उमेदवारी आहे ती जाहीर केलेली आहे। सातत्याने महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते सातत्याने बोलत आलेले होते की या जागा वाटपामध्ये ठाकरे गट आहे ती अग्रेसिव्ह भूमिका घेत आहे, आक्रमकपणे ते जागा आहे त्या मागणी करत आहेत। सुरुवातीपासूनच 22 ते 23 जागांवर ठाकरे गट अडून राहिलेला आहे, ज्या आमच्या जागा पूर्वीपासूनच्या होत्या त्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, अशा पद्धतीची एक आक्रमक भूमिका ही ठाकरे गटाची होती। आणि त्यामुळेच आता ही सर्व भूमिका हे अग्रेसिव्हपणा आता देखील तसाच दिसून होते आणि आज जाहीरपणे त्यांनी सांगलीची जागा उमेदवार जाहीर केल्याने कुठेतरी आता यामध्ये एक मवियामध्ये खटके उडू शकतात। आता यावर नेमकं वरिष्ठ नेते काय बोलतायत, काँग्रेसचं हायकमांड यावर काय प्रतिक्रिया देत आहेत हे देखील पाहावं लागेल। काँग्रेसचे प्रभारी असतील त्यांच्याकडे ही जबाबदारी होती, केसी वेणुगोपाल देखील या बैठकींना उपस्थित होते, त्यामुळे आता त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागेल। विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांची जबाबदारी घेतलेली होती, त्यामुळे त्यांच्याकडून काय बोलण्यात येतं हे देखील पाहावं लागेल। सद्यस्थितीत ज्या 17 जागा जाहीर केलेल्या आहेत त्यामुळे एक अजून उर्वरित ज्या एकूण 22 जागांचा दावा हा ठाकरे गटाने केलेला आहे, 22, 16 आणि 10 अशा पद्धतीचा एकंदरीत फॉर्म्युला असण्याची शक्यता आहे। त्यामुळे उर्वरित ज्या 5 जागा आहेत त्या 5 जागांचे उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आले नाही, त्यामुळे त्या 5 जागांवर तिढा आहे की का असे देखील एक आता प्रश्न उपस्थित होतोय। त्या कुठेतरी त्यामध्ये सांगलीच्या ऐवजी तिथे कुठेतरी एक जागा वाटप आहे तो इकडची तिकडे दिली जाऊ शकते, त्यामुळे या 5 जागा आहेत त्या 5 जागांच्या बाबतचा वाद अद्याप असल्याची देखील दाट शक्यता आहे। त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस देखील उमेदवार जाहीर करेल, काँग्रेसने 12 उमेदवार जाहीर केले, त्यामुळे काँग्रेस आता उर्वरित जागांचं काय करते हे देखील पाहावं लागेल। सध्या सांगलीच्या जागेचा जो वाद होता। नक्कीच गिरीश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।